पण कारल्याच्या लोणच्याची. आणि कसं आहे, शुगरच्या माणसाने कडू खायचं म्हणजे मग शुगर कमी राहती, आणि कडू स्वभावाच्या माणसाने बी कडूच खायचं असते. कडू आहे का ग मी? नाही हो आई, बघ लगेच लागतं बरं का आई तुम्हाला. आई तुम्ही कडू नाही हो आई. अगं मला हात पुसू द्या. अगं पत्राला हात पुसती वय. अहो नाही तसं नाही. पत्राला पुसण्यापेक्षा इथं जिभेवर चाटवायचा ना हात माझा. नाही नाही एवढं नाही. हा तुला आणि कोणी सांगितलं ग? असं वे नाही तर डॉक्टर काय म्हणणार, काय शुगर वाढली म्हणले. काय तर 3,500च्या उपर गेली म्हणले. आई आई हो 3,500 नाही 350. हा? म्हणजे 350 पण वाईटच आहे, खूप वाढली आहे. पण 3,500 म्हणजे तुमची गुळाची ढेप होईल. गप्ती का पायाजवळ बसली, लक्षात असू दे. हा हा बयो बोल. नाही ग आता काय म्हाताऱ्या बाईची काळजी घ्यायला कुणी नाही ग बाई. अरे बापरे. कोण? सोना? अगं त्या फक्त नावाला हाय ती. स्वतः पण काय पण खातात, मला पण खायला घालतात. त्यांच्यामुळेच वाढली शुगर. आणि काय मी आणि कुठं जाते बाहेर खायला काय? जाऊ द्या बाई, आता काय म्हाताऱ्या माणसाचं दुःख सांगत बसायचं तुला. चल ठेवती फोन. हा चल. आई काय हो तुम्ही, हा सगळ्यांना सांगत बसताय सुनांमुळे शुगर वाढली, हा एवढ्या खपतो आम्ही तुमच्यासाठी, आणि असं सांगतोय तुम्ही लोकांना. आता मग काय सांगू, तुमच्यामुळे वाढली माझी शुगर. तुम्हीच सारखं गोड खात असता, फरमाईशी सोडता एक एक. मी लाख सोडीन, तुम्ही म्हणायचं ना देणार नाही म्हणून. हा आता उगा बोलायला लावू नका मला. हा माग तुम्हाला सांगते, एकदा भजी केलती बर का, हा तर करता आला होता तुम्ही किचन मध्ये. केवढ्यानी डाग फरल्या माझ्यावर, मी म्हणलं देणार नाही म्हणून. तर मी सांगितलं ना मला द्यायची नाही म्हणजे नाही द्यायची साखर. हा मग नाहीच देणार तुम्हाला साखर. तेच म्हणते मी, आजपासून साखर घरात आणायचीच नाही. बया मग तुम्ही साखर नाही खायची तर आम्ही कोणी साखर खायची नाही का? बाकीच्यांचं मला माहिती नाही. तुम्ही नाही खाली तर काय मरणार आहे का तुम्ही? बया कसं बोलित आहो आई तुम्ही. हा आणायची नाही साखर घरात. हा वने हा ओ वने काय ग काय ग एवढं वजन आहे. असू द्या असू द्या. पाया पडते. हा सगळी बरी आहो ना? हा बरं बरं. बाय ग बाय ग. बया, अचानक कसं काय येणं केलं मामा? अचानक नाही ग, वाशीपर्यंत गाडी आले ना त्यांच्या बरोबर आलो. होय तर काल मी दाजीना भेटायला गेलो तो वावरात. बया, आयो. आंब पाठवले आंबर इथलं. होय तर काय होय हो आपले आमरा इथलेत का? हो काय नाही नाही होय होय घ्या. हे आंब पाठवली नाहीत. तुला सांगतो यावर्षी लय आंबा लागला, लय आंबराईत. पण तर लगेच आंब खाऊन टाका. का? नाही पक्क झालेलं इथं तयार आहे. लगेच खातो. उद्या खराब होतील काय समजली? चालेल, चालेल. हा, हा? दादा चाय चाय. नाही ना चाय नको, शुगर. हो त्यामुळे सगळं गोडधोड बंद आहे. सकाळी 1.5 रात्री 1.5 काय? किलोमीटर चालतो का? हो हो हा? त्याला निघतो वाशीला गाड्या वगैरे सुटतील. सांभाळून जातो बाय. हा, सांभाळून राहा. मा म्हणजे ना आमची खुशाली कळवा काय समजली हो? जाबा जाबा जाऊ दे का आता सापडून. त्याला येतो. नीट जा, नीट जा. हा हो चला येतो येतो. हे पोरीनो, हे पोरीनो. चला प्लेटा आणा, प्लेटा सुरी आणा, पटापटा सुरी आणा. नाही तुम्हाला आंबे भेटणार नाही म्हणजे नाही. अगं घरचे आंबे आहेत ना, काढा पटपट. घरचे असू दे नाही तर बाहेरचे असू दे, ठरलंय ना तुम्हाला गोड खायला द्यायचं नाही तर नाही. अगं आमच्या यांनी पाठवले आपल्या आंबरा इथले, काढा पट. नाही म्हणलं तर नाही. गोड आहेत ना ते नाही. नाही मिळणार. अगं पण ह्याच्यात कुठं साखर असती? जे जे गोड असतंय त्याच्या सगळ्यामध्ये साखर असती. हो आई. आंबे मिळणार नाही. हा फळातली साखर चालते की? आण नाही पटकन. चालत. नाही चालत. नाही चालत. फळातली असो किंवा बरणीतली असो साखर चालत नाही. हा. शुगर आहे ना तुम्हाला, नाही चालणार. नाही चालणार. आणि तुम्हीच म्हणले ना मगाशी फोनवर का माझ्या सुना आडविती नाहीत, माझी काळजी घेती नाहीत, तर मग आता घ्या. आम्हाला तुला काळजी बया तुमची. हो, आता तर आई. बिलकुल बया आंबे खायचे नाही. बस काळजी. बया अजिबात साखर नको घरात. अगं पण ते नाही आई, नाही. काल डॉक्टरांनी काय सांगितलंय आई?
साखर अजून वाढली तर तुम्हाला इन्शुलिन म्हणजे इंजेक्शन सुरू करावं लागेल. तुम्ही दोघी कशा संपवणार आंबे? मी हातभार लावते ना, ना पटकन आंबे. हा ग भया तो पण ताणच आहे डोक्याला. आहे ना. आपण दोघे कशा खपवणार? त्यात भरोशाच्या खादाड म्हशीला शुगरचा टोनगा लागलाय. काय काय म्हणते तू? नमे थाबाड सांभाळून बोलत जा. अहो अहो आई तुमच्या काळजी पोटी म्हणते मी. हा. आणि ती म्हणे भरोशाच्या म्हशीला टोनगा. होय म्हणे ती. मस्त म्हणलीस ना मला तू. अहो तुम्ही समजूनच घेते नाहीत आई. हो ना आई. आई आम्हाला असं म्हणायचंय का तुम्हाला शुगरच नसती तर तुम्ही पण हातभार लावला असता आंबे खायला नाही का? तेच तर म्हणते ना. आम्ही दोघे कशी काय खपवणार? मला तर खरं टेन्शन आले बाया. मी आहे ना. नाही. तेच सांगते तुम्ही दोघी खपवणारच नाही. मी आहे. नाही खायचे. नाही आई ताई असं काय करता तुम्ही? आई तुमची पोरं आहेत, नातू आहे हा आणि थोडे आंबे मी माझ्या घरी नेऊन देईन. हे चांगलंय. आली मोठी घरी न्यायला. इथं मी आंबा आंबा करत असणार आणि तुझी ती धोत्र्याच्या थोबाडाची आई तिच्या खिशात घालणार वय रस. घरी देणार म्हणे आंबे. माझ्या आईला धोत्राच्या तोंडाची म्हणाली. अशी आहे का माझी आई? त्या तोंडाला काट आहेत का हो? बिचारी माझी आई पारिजातका सारखी नाजूक आहे हो. आज प्राणी संपले वाटत. फुलांवर आलीस ती. माझ्या आईला पारिजातकाचं फुल म्हणे. अहो दरकर वाजणार फाट काय ते? हे काय नाही आंबा इकडचा तिकडे जाऊ दे मी दाखवते तुम्हाला. बाया मला तर नाही राहत आलं ग चे तुम्ही सूर्य आणि प्लेट घेऊन आलो आंबे खाऊ मस्त पैकी. चेते चेते हा अगं ती आतमध्ये गेली. एक आंबा दे ना. एक आंबा नाही नाही पाहिजे तर 4 तुझ्या घरी दे. पण तुम्हाला देणार नाही. मग कशी देते ते बघतीच मी. भिकारी कुठली. माझ्या घरच्यांना भिकारी म्हणाले बाई. फाबाडातली शब्द बाहेर पडू दे. वड वड नागपार हित येऊ दे. मग रस कसा पिळती बघ त्याच्यात. बया बया एवढा रसाळ आंबा कडून कळला नव्हता ग बया. या जन्मी मी बाई नाही या जन्मी ना मी सुरी व्हायला पाहिजे होतं. आंब्यातच पोटून राहिले असते. काय का आता एवढा रसाळ आंबा कधीच खाल्ला नव्हता. ए नमी लय रसाळे एक आंबा दे. नाही एक फोड तर दे की. नाही लाजा वाटू द्या ग. घरचे आंबे आणले सासूला दाखवत दाखवत खाताय वय. आधी नाही तुझं नगर म्हणती लगेच पार ठेवली तू. एक तर दे. एक तर लागलं. काय करताय आई? कुणाला हात करते का? मग मी कोण आहे? मग तुम्हाला कळायचं नाही मग मी हा मग नमे तुम्हाला शुगर आहे तुम्हीच म्हणल्या ना तुम्ही माझ्यावर डाफरा. हा तुम्ही मला वरडा तुम्ही मला अडवा. मग माझा हात उचलला तर मग मी बघणार नाही मागं पुढं. नमी लई- अशी सटकन सटका देईन मग. लाज वाटू द्या ग. हात खाली कर. द्या ग. एक तर फोड द्या. कशा करता ग? भूत म्हणून मानगुटीवर बशीत आंबा आंबा करीत मग कळेल तुम्हाला. एक फोड द्या की. आहा. एक तर फोड द्या. ठीक आहे फोड मिळेल पण कारल्याच्या लोणच्याची. आणि कसं आहे शुगरच्या माणसाने कडू खायचं म्हणजे मग शुगर कमी राहती. आणि कडू स्वभावाच्या माणसाने बी कडूच खायचं असते. कडू आहे का ग मी? नाही हो आई बघ लगेच लागतं बरं का आई तुम्हाला. आई तुम्ही कडू नाही हो आई. अगं? हा, मला हात पुसू द्या. अगं पत्राला हात पुसती वय. अहो नाही तसं नाही. पत्राला पुसण्यापेक्षा इथं जिभेवर चाटवायचा ना हात माझा. एक विचार- नाही मग मनाला शांती पण दे. ताई इकडे या. कसं करीत आहो आई तुम्ही? एक फोड द्या की. नाही मिळायचे. बयाव वास तर घेऊ दे वास. ए चेतू
ही आयडिया चांगली आहे. नाही ना. अगं वासानं कुठं शुगर वाढती का? ऐक ना, आपण वास देऊ. वास नको, ऐक ऐक माझं एक फोडे ना, आपण वास देऊ. माझं ऐक. वास देऊ. आई वास घ्यायचा हा, फक्त. फक्त नाहीतर वास. माझा हात तुटल, मी बघणार नाही मग. हा. मी लई बोलती हा तू. हा, सांग. तुमच्या काळजीपोटी बोलते हो. वास, वास. हा? वास घ्यायचा फक्त. हात माग, हात माग, हात माग. हा हा. फक्त वास नो चीटिंग. काही घेतला का बया? बघितलं ताई, मी तुम्हाला सांगत होते नका देऊ आईंना. त्या खाणार मला माहिती होतं वास देताय तुम्ही. मी नका ना पाळू. चुकलं, मी तुमच्यावर भरोसा ठेवला. नाही अगं फक्त वास घेत होते ते. शुगर एवढी मोठी वाढवून ठेवली आणि आता आपल्यावर घालतायत सगळं. का ग ती मला देते तू कशाला खोडा घालती? उंदरीन कुठली? मला उंदीर वळाल्या. काय अशी शेवटी हलवते का? बन बन तू उंदरीन बन. मांजर बनून कसा तुझा फडशा पाडते ती बस. तुला नंतर बघिती मी. मामांजीचा फोन आहे. मामांजीचा फोन आहे. हॅलो मामांजी. हा बेटा हा आंबे पोचले का बेटा? बया मामांजी कसले भारी रसाळ आंबे आहेत अरे आपल्या मग. आमराईतले. एक मिनिट हा. हा. आईला तुमच्याशी बोलायचंय मामांजी. हा धनी धनी वनी बोलते. ऐका ना यांना सांगा ना मला एक आंबा द्यायला. अहो. ठेव फोन. अहो, एकच आंबा द्यायला सांगा ना एकच. फोन ठेव. अहो ठेव. काय माणूस आहे बाया. एक तर आंबा द्यायचा का? हाय का कोरडाच हात पुसलाय त्याला.